नमस्कार. आज मला थोडंसं कर्माविषयी बोलावंसं वाटतंय. मला माझ्या जीवनात सगळ्यात आवडीचा जर कोणता नियम असेल ना, तर तो कर्माचा आहे. कारण कर्म ही अशी एक बँक आहे, जिथे आपण जे जमा करतो ना, तेच आपल्याला व्याजासह परत मिळत असते. मग ते सुख असो की दुःख असो. मग एक कर्माविषयी एक कथा आहे, ती मी तुम्हाला सांगू इच्छिते. काय होतं, एका छोट्या गावामध्ये एक गरीब दूधवाला राहायचा. तो खूप प्रामाणिक होता. रोज सकाळी तो एका मोठ्या व्यापाऱ्याच्या घरी ताजे दूध द्यायचा. त्याचं तेच काम होतं. आणि त्या व्यापाऱ्याचे कपड्याचे एक मोठे दुकान होते. मग एक दिवस काय झालं, एक दिवस दूधवाल्याने व्यापाऱ्याकडून म्हणजे त्याचं कपड्याचं किराणा सगळेच दुकान होते. मग एक दिवस दूधवाल्याने व्यापाऱ्याकडून 1 किलो साखर विकत घेतली आणि घरी आल्यावर जेव्हा त्याच्या पत्नीने ती साखर मोजली, तेव्हा ती फक्त 900 ग्रॅम निघाली. मग दूधवाल्याला खूप वाईट वाटले. त्याला वाटले, मी इतका हा एवढा मोठा व्यापारी असूनही हा माझ्यासारख्या गरिबाला फसवतोय आणि 1 किलो मागे 100 ग्रॅम. मग दुसऱ्या दिवशी दूधवाला व्यापाऱ्याच्या दुकानात गेला आणि म्हणाला, शेठजी, काल तुम्ही मला 1 किलो म्हणून जी साखर दिली होती ना, ती मी घरी जाऊन मोजले. ती तर फक्त 900 ग्रॅम भरली आहे. तुम्ही माझ्यासोबत असं का वागला? मी तुमच्या घरी एवढ्या वर्षापासून दूध देतोय म्हणे, तुम्ही माझ्या गरिबासोबत असं का केलं? तर व्यापारी आधी दचकला, पण नंतर तो हुशारीने म्हणाला, अरे भावा, रागवू नकोस. माझ्याकडं वजनाचं 1 किलोचं माप हरवलंय आणि काल तू जेव्हा मला सकाळी 1 किलो दूध दिलं ना, तेव्हा मी तेच दुधाचं पॅकेट तराजूच्या एका पारड्यात ठेवलं आणि दुसऱ्या पारड्यात तेवढीच साखर तुला मोजून दिली. म्हणजे जेवढे दूध तू मला दिलंस ना, तेवढीच साखर मी तुला दिली. व्यापाराचे हे बोलणे ऐकून दूधवाल्याला कळालं की तो स्वतःच रोज व्यापाऱ्याला 100 ग्रॅम दूध कमी देत होता. व्यापाऱ्याने काहीच केलं नव्हतं, तर दूधवाल्याला त्याच्याच चुकीचं फळ मिळालं होतं. दूधवाला तिथून खाली मान घालून निघून गेला. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण इतरांना जे देतो तेच फिरून आपल्याकडं परत येत असतं. जर आपण इतरांना फसवलं तर कधी ना कधी आपल्यालाही फसवणुकीलाच सामोरे जावे लागते. त्यामुळे आपण कर्माचा नियम नेहमी लक्षात ठेवला पाहिजे. बघा ना, व्यापाऱ्यानं याला कमी दूध दिलंय, ना व्यापाऱ्यानं याला कमी साखर दिली आहे, ना काही कुणी केलंय, याचंच कर्म याला कामं आलंय. बस हाच नियम प्रत्येकाच्या जीवनामध्ये काम करत असतो. बघा, असं आहे कर्माचं, जसं पेराल तसंच उगवाल. तुम्ही इतरांसोबत वागता कसे, तशीच वागणूक तुम्हाला मिळत असते. हाच निसर्गाचा नियम आहे. बघा, कोणासोबत कपट करून मिळवलेलं सुख हे तात्पुरतं असतं, पण त्याचं कर्म जे दुःख घेऊन येतं ना, ते आपल्याला आयुष्यभर पुरत असतं. म्हणून चांगले कर्म करायला कधी घाबरू नका, कारण कर्माची डायरी कधीच चुकत नाही आणि देव कोणाचाही हिशोब थकीत ठेवत नाही. आपली सावली जशी आपली साथ कधीच सोडत नाही ना, तसेच आपले कर्म देखील आपल्या पाठीशी कायम राहते. म्हणून मला कर्माचा नियम फार फार आवडतो.